दारे आल्यानो संसार पंढरीसी दारे आल्यानो संसार देहाचा सोयरा पांडुरंग पंढरीसी दारे आल्यानो संसार Bye.
शेजारी आल्यानो संसारा पंढरी शेजारी आल्यानो संसारा पंढरी शेजारी आल्यानो संसारा पंढरी दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये भेटे सियावरी वाट पाये भेटे सियावरी दिनाचा सोयरा वाट पारे वाट पारे पंढरी सिधारी आल्यानो संसार पंढरी सिधारी आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये भेटे सियावरी वाट पाये भेटे सियावरी गुणाचा शेजारा पांडुरंग गुणाचा शेजारा पांडुरंग वाट पाये भेटे सियावरी वाट पाये उतारी कृपाळू तातडी उतारी वाट पाय भेटे सियावरी वाट पाय भेटे सियावरी कृपाळू तातडी उतारे वाट पाये भेटे सियावरी वाट पाये भेटे सियावरी
शेजारी आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भेटीची आवडी वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे काहीशी न झाली दर्शन एक वेळ वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेन वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ महायोग पिते तटे विमनत्या ब्रह्मंडलिंगाय दातु मुनिंदे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नं परब्रह्मलिंगं मध्ये पांडुरंग त्यांच्या प्रभादाचा विस्तार आदि सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ता वाई नम त्रिभुवन पावनी अध्यात्रयणी देवाची श्रीपादनाथ मुरारिण्यम मोक्षानां ज्ञानदानकदक्षम गुणक्षेत्र निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं नस्तकहि पायावली काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो श्री क्षेत्र वैरागड हे श्री क्षेत्र पंढरपूर आषाढीच्या सोहळ्याकरता आपल्या या वैरागड तीर्थ क्षेत्रामधून ही जी पायी दिंडी सोहळा निघालेला आहे सोहळ्याचे मार्गदर्शक हरिभक्त परायण केशव महाराज साळुंके तसेच ज्यांनी धडपड ज्यांचा 99% वाटा ज्यांचा आहे असे प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज सेजोळ यांनी हे सगळं घडून आणलं मायबाप मार्गदर्शन करणारे करत राहतात पण हे सगळं घडून आणणं करणं सोपं नाही आणि त्यांना सिंहाचा वाटा साथ देणारे आमचे हरिभक्त परायण वाल्मिक महाराज वागचौरे आणि त्यांच्या सहकारी जे निघालेले आहेत ते सर्व भाग्यवान माणसं आहेत आणि त्यांना आज प्रारंभ झाला आणि पहिलाच मुक्काम या ठिकाणी वादनापूर चौफुलीवर अशा प्रकारे झाला आणि त्यांनी सांगितलं आमचे वाल्मिक महाराजांचा फोन आला की भाऊ तुमची पहिल्या दिवशी सेवा द्या 2 तारखेला आपल्याला काय अडचण आहे आपल्याला जाणवत नाही 2 तास सांगायला काय अडचण आहे का बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या उत्साहानं जर निघाले तर तुमच्या सारख्यांची सेवा मला नको मग कोणाची सेवा घडायला पाहिजे
यांच्या सोबत निघाले त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो मायबाप. आणि तुमच्या या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी जगद्गुरु तुकोबाराय वारीचं प्रतिमय महत्व सांगणारा भंग तुमच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल प्रत्येक संतांचं पंढरी महात्म्य विठ्ठल महात्म्य यामध्ये वर्णन आलेले अभंग भरपूर आहे मायबापांना. तुम्ही आम्ही वारी करतो करायला पाहिजे याचं प्रतिजय महत्व तुकोबाराय सांगतात. जन्माला आला ना मनुष्य देहाला आला, जन्माला तर सारं जगच आलेलं आहे ना. 84 लाख योनी सुद्धा जन्माला आलेले आहे पण त्यांना ही गोष्ट करता येत नाही. फक्त मनुष्य योनीला ही गोष्ट करता येते म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या वारीचं प्रतिजय महत्व सांगतात. पंढरीसी दारे आल्यानो संसारा माणसाच्या जन्माला आला आणि संसारामध्ये जन्म झाला तर तू एक वेळेस पंढरपुराला तरी गेला पाहिजे असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. बघा बरं का, आता याच्यामध्ये दोन्हीची आपल्याला सांगड घालायची आहे. बाह्य पंढरपूर पण आणि आतलं पंढरपूर पण, दोन्ही पंढरपूर ज्याला समजलं त्याची वारी सक्सेस. विठ्ठल विठ्ठल संसाराच्या दुखाला गाय झालेला जीव संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला संसारामध्ये माईक संसारामध्ये कुठंच सुख पाहायला मिळत नाही. तुकोबाराय सांगताय बाबा तुला जर जीवनाची अपेक्षाच आहे, सुखाची जीवनामध्ये अपेक्षाच आहे तर तू काय कर, पंढरीला एकदा तरी पंढरीला गेला ना आणि त्या भगवान परमात्म्याचं जर दर्शन घेतलं ना मायबाप तुझ्या अनंत जन्माचं दुःख विसरण्याची ताकद भगवंताच्या मुख कमलामध्ये आहे. आणि तो दिनांचा सोयरा आहे, दुःखातला दुःखी, सुखातला सुखी, आनंदातला आनंदी सगळे वारीला राहतात. लहान लेकरापासून वृद्ध माणसापर्यंत सर्वजण वारीत तुम्हाला पाहायला मिळतात. सगळ्या क्वालिटीचे लोक तुम्हाला पाहायला मिळतात. का? कारण प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि त्याला ती मिळत नाही. चोराला सुद्धा वारीमध्ये लई आनंद येतो. का? हो, अरे अशा महात्म्याचे सुद्धा त्याला पैसे मिळाले तर लोक भेजा बदलून जाईल का नाही. बघा, आणि म्हणून त्या सुखाकरता एकदा तरी तू पंढरपुराला जा असं जगद्गुरु तुकोबाराय सांगताय. तो दिनांचा जो सोयरा आहे तो भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहतो. वाट पाही उभा भेटीची आवडी. अहो युगे 28 किती युग झाली त्याला, 28 युग झाली आणि 28 युगापासून तो भगवान परमात्मा तुमची आमची वाट पाहतो. कुणाची हो? आता 50 लाख चालले ना, कोणी मुख दर्शन घेतय, कोणी बाधित घेत, कोणी कळसाचा घेत, कोणी चंद्रभागे स्नान करून येत. वाट कुणाची पाहतो भगवंत? वाट पाही उभा 28 युगापासून तो वाट पाहतोय. कारण एका पुंडलिकानं त्याला पंढरीमध्ये आणलं त्याच्यानंतर ज्ञानोबराय तुकोबारायचा निळोबरायांचा शेवटचा अवतार कार्य झालं आणि निळोबरायानंतर भगवान परमात्मा त्याची वाट पाहतोय. का? ज्याच्या जीवनामध्ये निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ कर्मयोग झाला अशा कर्मयोगी जीवाची भगवान परमात्मा वाट पाहतो. वाट पाही उभा भेटीची आवडी. त्याला सर्वांना भेटावं वाटतं आणि सगळ्याला भेटतो बरं का. वारीत जो जो गेला, ज्या ज्या हेतून गेला त्याला प्रत्येकाला पांडुरंग परमात्मा भेटतो भेटतो भेटतोच. कृपाळू तातडी किती कृपाळू आहे. अरे राक्षसावर ज्यानं दया केली, वानरावर ज्यानं दया केली, सगळ्या भूतमात्रावर ज्यानं दया केली असा परमात्मा वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ झालेला आहे. तो असा एखादा माझ्या समोर भक्त येईल आणि त्याला मी आलिंगन देईन, त्याला सुद्धा कृत्य होण्याची इच्छा आहे. आणि जो बघा ना
15-15, 20-20 दिवस तुम्ही ज्यावेळेस आपण देतो ना, संसारामध्ये सगळं सोडून, बघा बरं का, हे सगळं लाजा सोडून, मायाजा सोडून आपण भगवान परमात्मा करता निघालो, अशातून नाही भेटत तर कोणाला भेटत? बस न जाणाऱ्याला नाही भेटायला रे का मध्ये. जे 15 दिवस पाय फटफट करतात तरी चालतात मायबाप. डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे, वयस्क माणसं असतात, रस्त्यावर चालतात, काही दिंड्यामध्ये पळावं लागतं तरी पण थकत नाही. याला कारण त्या भगवंतावरचं असलेलं ते प्रेम आहे. हा, त्यांना या वारीमध्ये जो आनंद मिळतो, मागील परिहार पुढे नाही शीन. आतापर्यंत किती दुःख सहन केलेच ना, आता का कमी सहन करू राहिलो का आपण? प्रत्येक जीव दुःख सहन करतोय मायबाप, पण जो वारीमध्ये आला त्याला सगळ्या दुःखाचं काय होतं? विसर पडतो. विसर, मागील परिहार पुढे नाही सीन. आता इथला मुक्काम झाला, पुढच्या मुक्कामाची आशा. गावाचे गाव येईल, गावाचे गाव येईल, गावाचे गाव. मागील परिहार, माग काय हाल झाले पाहिजे, विसरून गेला. वाजनापूर लोक काय हाल झाले पाहिजे, हाल विसरून गेला. मागील परिहार पुढे नाही शीन. त्याला माहिती का आता याच्या पुढचा उद्याला पर्वत कापला नाही लावलाय, बोलतच चालला काय मग, पण त्याचा शीन आहे का? नाही. मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. एवढा दर कोस दर मुक्काम दर मजल करून जीव ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या समोर जातो ना मायबाप, बघा आतापर्यंत झालेल्या सगळ्या दुःखाचं त्याला काय होतं? विसर पडतो. विसर. आणि त्या भगवान परमात्म्याचं एकदा दर्शन झालं ना, हो बघा ना, घळा 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 नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागतात आणि परिपूर्ण झालेल्या दुःखाचं विस्मरण होतं. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू दामडी उजावी. पण हे कुणाला जमतं? तुकोबाराय सांगता, तुका म्हणे निधी अनेकांचे हाती. सगळ्यांच्या हातामध्ये ही गोष्ट नाहीये मायबाप. अति देव दुर्लभ असलेली गोष्ट. आपण कलियुगामध्ये आहोत आणि कलियुगामध्ये प्रत्येकाला जो आनंद मिळायचा आहे, काहीला माझ्या अंगाचा आनंद घ्यायचा आहे, काहीला अंतरंगाचा आनंद घ्यायचा आहे, आणि सगळ्याचा मिळून पांडुरंग तयार होतो. आतला रंग आणि बाहेरचा रंग जिथे एक झाला त्याला म्हणतात पांडुरंग. तुका म्हणे निधी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडे. तो जो भगवान परमात्मा एकदा चित्तामध्ये बसला ना मायबाप, मग सुख नाही, दुःख नाही, तहान नाही, भूक नाही. त्याला काय त्रास होतो त्या त्रासाकडे त्या जीवाचं लक्ष नसतं. त्याचं एक टार्गेट झालेलं असतं, फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे. एवढ्या करता निघालेली ही महात्मे. आणि म्हणून सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठला पहिला दिवस आहे, लागतं दुःख करता करता पहिलं वर्षही पहिलंच आहे, दिवसही पहिलाच आहे, काही हरकत नाही. त्या पांडुरंगाच्या विश्वासावर आपण निघालेलो आहे आणि तो भगवान परमात्मा आपल्याला सांभाळणारच आहे. जीवनामध्ये संतांनी या वारीचं महत्व का सांगितलं आणि का करायची वारी याचं तुम्हाला थोडक्यात विषय सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये बघा फोटो असेल विठ्ठलाचा, त्या विठ्ठलाच्या खांद्यावर बसलेले, कमरेवर बसलेले, काही करंगळी धरलेली आहे, बोट धरलेली आहे त्या भगवान परमात्म्याचे, आणि काही माग वारकरी पायी पायी चालू आहे. त्यांच्या डोक्यावर काय आहे? गठुडे. गठुडे फोटो पाहत नाही तुम्ही? कनिष्ठ लावला, आणला, फटा पुरवून दिला टांग. त्या जुन्या वारकऱ्याच्या डोक्यावर काय होते? गठुडे होते. काय असे? पूर्वीच्या काळामध्ये वारी करायची, ज्ञानोबरांच्या काळामध्ये ज्यावेळेस वारी करायची त्यावेळेस नामदेव महाराज, निवृत्तीदादा यांच्या काळामध्ये ज्यावेळेस वारी करायची ना, त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, तुझ्या घरी पीठकूट खाणार आहे ना, मीठ मिरची तेल जे लागणार आहे ना, तेवढा शिरा संघ बांधून घे डोक्यावर. मी आता परवा दिवशी एका गावाला गेलो होतो, त्यांच्या गावातून दिंडी निघाली, ते गावाचे 25 जण वारीला आहे.
आता नमस्कार केला त्यांनी सांगितलं आता ते थकलेले त्यांचे वडील थकलेले परंपरा चालू आहे, मुलगा पुढे गेलेला आहे. मग आता त्यांनी सांगितलं भाऊ आमच्या काळामध्ये ना पंक्ती अन्नदान खूप कमी असायचं म्हणून तर देणे को अन्नदान होतं तेव्हा कमी होतं खायला. मग त्यामुळं आता काय झालं म्हणे आम्ही एका ठिकाणी मुक्कामी राहायचो आणि मुक्कामी ज्या ठिकाणी राहिलो त्या ठिकाणी पंगत नव्हती, फक्त आसरा होता झोपायला. जेवायला पंगत कोणी दिली नाही पण तिथं झोपायचा आसरा होता. आम्ही तिथं थांबलो पण एका माणसाला कोणी भगवंतानं डोकं फिरवलं, त्याला दया आली आणि त्यानं काय केलं बाजरीच्या भाकरी वाटून आणली, हिरव्या मिरची वाटून आणली आणि बाजरीच्या हिरव्या मिरचीचा ठेचा आणि बाजरीच्या भाकरी बाजून आणल्या. पण झालं काय बघा बरं, मी थोडं वारीचं महत्व तुम्हाला सांगतोय. मग ज्यावेळेस आम्ही त्या माणसानं आणल्या बिचाऱ्याने माझा सगळ्याला दिल्या ना, सगळ्यांनी घेतल्या पण आम्ही 2-4 जणांना काय केलं म्हणजे आमच्या दिंडीतल्या एक एक भाकर भिजत घालून घेतल्या. कोणीच्या ठेक्याला दुपारून काही भेटणार नाही ना, मग निदान थोडं जरी खाऊन पाणी पिलं तर आपल्याला पुढचा प्रवास सुखरूप जाईल. म्हणून बघा पूर्वीच्या काळामध्ये वारकरी शिळे तुकडे वारकरी म्हणत होते. एवढ्या करतात म्हणत होते कारण शिड्या जरी भाकल्या असल्या तर पाण्यात करून खावा लागत होत्या पण देवाबद्दलचा आर्थता होती. आता तसं नाही, सगळं आहे. वाल्मिक महाराजांनी सगळं नियोजन करून टाकले. आपल्या आमदाराची कृपा आहे, गणेश महाराज यांची कृपा आहे, सगळं सांगायचे लावा जामा काय का. मी आता काही अशा दिंडीचं ऐकलं का बाबा सगळी सोय फक्त दिशीत आम्ही वापरली. आमची वारी कशी झाली, आमची वारी कशी झाली देवा करता नाही झाली, घरी वैताग आला म्हणून निघलो असं नाही पाहिजे. वारीला जो निघालो मायबा जन्मातले 15 दिवस तुमच्या आमच्या जीवनातले 15 दिवस अतिशय मौल्यवान आहे. कारण या 15 दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एकच नामस्मरण चालू असतं. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. एक आणि एकच भगवंताचं नामस्मरण चालू असतं आणि त्या नामस्मरणामध्ये जीव हा प्रवास. तसं तुमच्या आमच्या जीवनामधला सुद्धा जीवनाचा प्रवास भगवंताच्या नामस्मरणानं आपण करायला पाहिजे. ती वारी बघा ना, घरात संसारातलं सगळं सोडून निघालो तरी आपण घरचं पोराचं नाताचं काही टेन्शन आहे का, रेट थापायचं काही काम आहे का. आता काय करायला पाहिजे, आता रेट ऐकते चहा ऐकते पाणी ऐकतं आंघोळीला पाणी अरे आता काय करायचं पाहिजे, एकच गोष्ट करायला पाहिजे. एक आणि एकच गोष्ट करायची काय, नामाचं कीर्तन साधन पाहिजे, नामाचं कीर्तन साधन पाहिजे, नामाचं कीर्तन साधन पाहिजे, नामाचं कीर्तन साधन मग पायाला चीन येत नाही. ज्याला चीन काही नाम मिळालं असेल हरकत नाही, नाही जरी मिळालं ना, ज्या देवावर विश्वास आहे आणि ज्या देवाकरता निघाला त्याचं जरी नाव घेतलं तरी त्या चुकाला जीव पात्र होईल. कारण जबबरी अर्जुना हा बोलून भेटे मना तबबरी या साधना भजावेची लागे. भूवैकुंठामध्ये असलेलं जे पंढरपूर आहे ना, ते पंढरपूर अलौकिक देवानं बनवलेलं आहे आणि युगे 28 का उभा आहे. बघा कसं पंढरपूर बनवलं. कोणतं पंढरपूर, भीमा तिरी एक वसविल नगर, भीमा तिरी एक वसविल नगर.
त्याचे नाव पंढरपुरी त्याचे नाव पंढरपुरी जम्मू या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव का काकाच्या भाषेमध्ये हे सगळं आहे. जम्मू द्वीप कोणतं, पंढरपूर कोणतं, आणि त्या पंढरपुरामध्ये चंद्रभागाचे भीमा आणि पुढे भीमा आहे, अलीकडे चंद्रभागा आहे. म्हणजे लग्नासाठी नाव वेगळं, लग्न झालं नाव वेगळं असं आहे का? भीमा आणि चंद्रभागा, आणि या चंद्रभागेच्या काठावर तो भगवान परमात्मा विराजमान आहे. कोणी आणला? पुंडलिकाने आणला. बरोबर. पुंडलिक कुठे? तुम्ही काही सगळेच पंढरपूरला जाऊन येले ना? पंढरपूर कुठे आहे? पुंडलिक कुठे आहे? चंद्रभागे. पुंडलिकाचं मंदिर कुठे आहे? चंद्रभागे. आणि देव कुठे आहे? तिकडं का भरायचं ना? नाही, बरोबर आहे की नाही? पासून महाद्वारापर्यंत, महाद्वारामध्ये भगवान परमात्मा आहे. विचार करा, असं आमचे महाराज लोक सांगते का पुंडलिकाची एवढी भक्ती वाढली, आई वडिलांची सेवा करता 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 देव त्याला भेटायला आला. बरोबर. आणि मग त्यानं काय केलं म्हणे, त्याला टाइम नव्हता, त्याला बीट घेतली आणि फेकली. बरोबर आहे का? तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, तुकोबराला पुंडलिकाचा इतका राग आला, कार्य पुण्य मातलाची उभे केले विठ्ठलाची, ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकावली. विचार करा मायबाप, तुम्ही आम्ही सुज्ञ आहोत. पुंडलिक चंद्रभागेमध्ये आहे, माणसाला लईच ताकदीने वीट फेकली, लईच ताकदीने फेकली. आता इथून जर फेकली तर किती लांब जाईल? शक्यच का जाईल का? किती लांब जाईल? नाही पैलवान असलं तरी. आणि पुंडलिकाने ही फेटली, देवची ढो भरायला असं त्या बरोबर आहे. त्याच्यात काही चूक नाही. संताला सांगायचं वेगळं आणि आम्ही करू राहिलो वेगळं, त्याच्यामुळे अडचण येते. संताची परिभाषा कशी असते? किती गुह्यतम असते. लक्षार्थ, भावार्थ, उच्चार्थ, तत्वार्थ लक्षात यायला पाहिजे. आम्ही विस्तृत उच्चार्थ जर घेतला तर त्याचा ताळा बसत नाही. म्हणून पुंडलिकानं भगवंताला आणलं ना. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकाला भेटायला तो आला. बरोबर आहे. पण पुंडलिक कोणता सांगितला? मन पुंडलिक आवरून धरा. आता बाह्यचं पंढरपूर सांगितलं तुम्हाला, बाह्यचं पंढरपूर सांगितलं, पुंडलिक सांगितला, चंद्रभागा सांगितली, चंद्र भीमा आणि बरोबर आहे ना. तिथं त्याच्या दोन आहे, भीमा आणि चंद्रभागा आहे. आता आतलं पंढरपूर सांगितलं तुम्हाला आणि आतला विठ्ठल सांगत. मन पुंडलिका आवरून धरा. आपलं मन इतकं विचित्र आहे. मन येव मनुष्यानां कारण बंद मोक्ष येव. ते रस्त्यानं जरी चाललं तर ते धडक चालत नाही. चालतंय का? मुक्कामाला गेलं का हॅलो आम्ही इथं पोहोचतो, त्याला काही गेलं नाही, तू कुठं पोहोच. हे म्हणजे मला टमाट्यावरतीच तरी मारायची खटर म्हणजे याचं तुम्ही. हो बरं आहे, बरं आहे, चांगलं आहे ना, काही अडचण तर नाही ना. बस हे म्हणतो त्याला काही एवढे हवं शकत तुझ्यामध्ये. माय बाप, आपण देवा करता चाललो ना, एकच डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. एकच, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. आणि मग बघा, मन पुंडलिक आवरायचं साधन काय? कशात मन आवरण? तो पुंडलिक आला, त्या पुंडलिकाने सेवा केली, आपणही सेवा करतो. बरोबर. मग त्या पुंडलिकाला भेटायला देव आला, आपल्याला सुद्धा देव भेटायला यायला पाहिजे. आता आपण देवाला भेटायला चाललो, आपण सगळे देवाला भेटायला चाललो आणि इथं पुंडलिकाला भेटायला देव
मायबाप या मनाला जर आवरायचं असेल हाती आलो तापा देवाने सावध काही घरी बोल घरी म्हणा काही बोल घरी म्हणा हाती आलो तापा काही घरी आपल्या मनाला काहीतरी बोध व्हायला पाहिजे आणि आपल्या मनाला बोध कशाने होईल मायबाप त्याच्याकरता संताला शरणागती सांगितली त्याच्याकरता संत जीवनामध्ये आला तर संतांनी आपल्याला ती रीत सांगावा संतांनी आपल्याला ती पद्धत सांगावा पुंडलिकाच्या जीवनामध्ये बघा ना जुनाट जुगारीचे नाणी इतकं जुनाट येते बहु काळाचे ठेवणे पण तुम्हाला आम्हाला जे मिळालं ते पुंडलिकाच्या कृपेने मिळालं म्हणून पुंडलिकावरती हरवी पुंडलिकाला महत्व काय कारण पुंडलिकानं ते परब्रह्म तुमच्या आमच्याकरता साकारित केलं मायबाप मन पुंडलिकावरून झालं आता मनातली देहातली चंद्रभागा कोणती आहे आणि भीमा कोणती आहे देहातली भीमा आणि चंद्रभागा दोन नागपुरे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा कुठे मिळतात त्या इथं मिळतात बेटीच्या खाली मिळतात त्या जरा बाहेर लक्ष द्या जरा तुम्हाला जर जाईल पण आता दोन्हीची सांगड घालणे त्याला विलाज नाही आणि बघ आम्हाला इकडे तिकडे चुटकलेली मारली की आमची भट्टी तशी घडेलच नाही त्याच्यामुळे अवघड जाऊ द्या तर ज्यावेळेस त्या मनाला साधन सद्गुरुनाथ देतात आणि त्या साधनानं जीव ज्यावेळेस साधना करतो बाहेरचा पंढरपूर तुमच्या लक्षात आलं जाता जाता येईल आणखी पण आतलं पंढरपूर सांगतोय आतला देव कळाला का विश्वातला देव कळाल्याशिवाय राहत नाही आणि मग ज्यावेळेस या भीमा आणि चंद्रभागा अति महत्वाच्या दोन नद्या आहेत भीमा आणि चंद्रभागा ज्यावेळेस एकत्र येतात या दोन्ही नागपुड्या जिथे एकत्र येतात त्यांचा जिथं संगम होतो तिथं काही क्रिया होती आणि त्या क्रियेपासून तिसरी एक गंगा तयार होते गंगा यमुना मंगली सरस्वती असते आता चला युगे 28 पासून उभा आहे की नाही 28 युग कोणते आपल्याला काय माहिती युगे 28 समितीवरील बघा हे माग 21 मनके तुमच्या आमच्या पाठीला किती 21 मनके आणि त्या 21 मनक्यावर ज्यावेळेस ती भीमा आणि चंद्रभागा एक होते त्यावेळेस तिथून उगम होतो आणि तो 21 वर्गातून म्हणजे 21 मनक्यातून ते पुढे चालतो आणि पुढे चालल्यानंतर सक्त पाताळ भेदावा लागतात त्यात पण ते हे नाही खालचे नाही 21 वर्ग म्हणजे वर नाही सप्त पाताळ म्हणजे खाली नाही या देहामध्येच आहे ज्यावेळेस ते भेदल्या जातात 21 आणि 60 28 युग उभा आहे 28 युग उभा आहे म्हणून त्याची वारी तुम्ही आम्ही केली पाहिजे अभंगाचं पहिलं चरण
दारे आल्यानो संसारा. या संसारात तुम्ही आम्ही आलो ना. कोणता संसार मायबाप? कोणता संसार? तुम्ही आम्ही ज्या संसारात सासू सासरे नंदा जावा देर भाई तो संसार नाही सांगितला. इथं संसार कोणता सांगितला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम य संसारे कलुस्तारे कृपया पारे पाहि. जन्म आणि मरणाचा संसार आहे आणि या जन्म मरणाच्या संसारातून जर तुम्हाला तरायचं असेल तर मना पुंडलिकाला आवरावा लागेल. मन पुंडलिक आवरला रे आवरला. त्या पुंडलिकानं तुम्हाला बोध दिला. त्या बोधातून काय होतं? जसा जसा तो बोध या 28 युगातून चालतो तसा तसा तो प्रकट व्हायला लागतो. आणि ज्यावेळेस प्रकट व्हायला लागला सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशने प्रभा कैसे प्रकाशने प्रभा उदयात दिशा उदयात दिशा गगनाने दिशोभा ज्यावेळेस ती चंद्रभागा आणि भीमा एकत्र झाल्यानंतर तुमचा आमचा जो श्वास आहे उलटा असलेला श्वास तुम्ही आम्ही उलटा श्वास घेतो तो सरळ होतो आणि सरळ झाल्यावर ही क्रिया होते. आणि ही क्रिया झाल्यावर त्यावेळेस आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. याच देहामध्ये त्या भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. मायबाप तुम्ही आम्ही तेवढ्या करता जन्माला आलेलो आहे. कशा करता आपण एवढं मोठं त्याग करून भक्ती करतोय. आपल्याला सुद्धा त्याच परमात्म्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी एवढा अधिकार कृपावलंबनी दिदलासी. भगवान परमात्म्याने एवढ्या करता माणसाच्या जन्माला घातलं मायबाप. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा त्या सुखाला पात्र होऊ शकतो. संसारामध्ये सुख नाहीये मायबाप. कारण संसाराचं मूळच काय आहे? रोगते. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस. संसारात दुःख आहे मायबाप आणि त्या दुःखावर जर तुम्हाला आम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुकोबराय सांगतात या जन्माला आला माणसाच्या जन्माला आला दिवाळी तर कर आवश्यक करायला पाहिजे. कवा जव हे सकळ याला जर रोग झाला तर करता येईल का? नाही करता येत मायबाप. रब हे सकळ सिद्ध आहे. तेव्हा आपण आपला स्वयं पाहिलं पाहिजे. या जगाचा गज करू राहिलो हे मागच्या करता गज करू राहिलो मायबाप. पाठीला पोट लागले करता करता झाले काही कोणाचे कधी झाले सुखी? हे सुखी होऊ शकत नाही मायबाप. सुखी व्हायचंय मला आणि माझ्या करता भक्ती करायची आहे जगा करता नाही. बघा आचरण जर शुद्ध असेल भक्ती शोभते. आचरण जर शुद्ध नसेल सांगणारे नाही झाले आमच्यासाठी. भरपूर सांगणारे झाले पण सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबरायाचा परमार्थ मूर्तिमंत साकारित झाला का? त्यावेळेस शब्दाला वजन पडतं मायबाप. संतांनी ती गोष्ट स्वतः आजमावली आणि मग जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय सगळी म्हटले का आल्यानं संसार सगळ्यांना म्हटले नाही
किती लोक होते ज्ञानोबा काळात तुकोबाच्या काळात तुकड्या करता मोठी झाले द्यायच्या आता त्याच्या पादुका चांदीच्या पादुका चांदीचा रथ 5-6 लाखाची खिला वट्याची नवशेंची त्याची पित्र माऊलीला उचललं का चांदीला उचललं आता तुम्हाला अवघड होईल माऊलीला उचललं का चांदीला उचललं चांदीला माऊली पुढे पापियाला कळे काही केल्या, पापियाला कळे काही केल्या. आजही ज्ञानोबराने माझ्या जीवेची आवडी पंढरपुरात येईल गुढी. प्रत्येक जीव भगवंताला भेटायचा अधिकारी आहे. प्रत्येक जीव देवाला भेटू शकतो मायबाप. त्याच्या करता ही गोष्ट आहे. म्हणून तुम्ही निघाले अतिशय तुमच्या चरणी खरंच लोटांगण घालावं तेवढं कमी आहे मायबाप. आता मी याच रस्त्यानं जातो येतो रोज 8 दिवसापासून असं मन भाबावून जायला इतकं नुसतं यांना बघितलं ना डोळ्यातून धारा चालू होतात धारा. भक्तीची उच्चतम स्थिती आहे मायबापची. त्यावेळेस भीती येते ना हो त्यावेळेस आन असं शहारे मार्ग शहारे एवढा मोठा कर्मयोग आमच्या साधू संतांनी उभा केलेला आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला जायला आमचे किती झाले मला एकदम म्हणे 50 झाले. आता मोदीनं फ्री केली आता फ्री आहे दर एकादशी रविवारी. आता मी मागच्या हप्त्यात जाऊन आलो ना इतकी चिकार गर्दी आहे म्हणलं पांडुरंगा हे मोदीचे उपकार करून लोक भेटत यार. पण आमच्यासारखे टांगेल टुंगेल मध्ये जात होते तर दर्शन होत होते. आता ते मोदी दर्शन व्हायला आम्हाला मुख दर्शन घेऊन निघावं लागेल कारण इतकी गर्दी वाढली. याला अर्ध तिकीट याला फुल तिकीट आमच्यासारखे गेले बिगर तिकीट. आता म्हटलं घ्या मुख दर्शन निघा. पण बघा कर्मयोग शुद्ध असेल जर बायकीच्या करा का जर कर्मयोग शुद्ध असेल तर भगवान परमात्मा भेटायला येतो येतो येतोच. जगन्नाथ पंडित नावाचे महात्मा होऊन गेले आपल्या शास्त्रामध्ये आपल्या भूमीमध्ये. आणि जगन्नाथ पंडिता करता गंगा मैया 52 पायऱ्या वर चढून वर आली. गम्यते प्राप्यते भगवत पदम येनसा गंगा. पूर्णपणे भगवंताची प्राप्ती झालेला महात्मा पहाटेचा टाइम आहे गंगेच्या काठावर झोपलेले. तो पंचा होता तो पंचा तोंडावर घेतला आणि झोपले. झोपल्यानंतर काय झालं बाकीचे घनपाठी चतुर्वेदी यजुर्वेदी हे जे होते ना हे सगळे चालले तिथून. आता ते निघाले काळवंटात स्नान केले त्यांनी आणि निघाले. ते जे जगन्नाथ पंडित होते ते झोपलेले होते वाळवंटामध्ये. अंगावर त्यांनी तो पंचा घेतलेला होता आणि घेतल्यानंतर त्यांची चर्चा चालली लोकांची कमी ज्ञानाला वळवळ राहते. हे काय करते एवढा ब्रह्ममुहूर्ताचा टाइम आहे खुशाल तू सर्वांनी झोपला यायला काही आहे का नाही. जीवनाच्या जन्माला काय आला हा खायला झोपायला. अरे लोक देव करायला निघाले आंघोळ करून देवाचं दर्शन घ्यायला निघाले हा खुशाल झोपला. त्यांचे झोप करायला चालले त्याच्या हा रिकाम्या गोष्टीला लय उद्योग हो कळीला तर नाहीच येत. मग त्यांनी ते बोलता बोलता म्हणे रिकाम बोलू नका पहिले धप्पा. एका जणानं ते आत तोंडावर पंच्या बाजूला त्याला पाहिलं तर त्यांच्यातला जो मेन होता त्यांनी सांगितलं अरे बाप अरे कोणी तुम्हाला माहिती का हे जगन्नाथ पंडित यायला देवाला भेटायला जायची गरज नाही यायला भेटाय करता देव आलेला होता. तसा तुम्ही आम्ही निघालो 100% देव भेटतो पण त्याला पाण्याची दृष्टी तर पाहिजे ना. अरे तुम्हाला पाण्याची बाटली देणारा देव असेल. एवढ्या मोठ्या लाईन मध्ये लाईन न लावता हे आई बाई सगळं चाल म्हणणारा देव असेल. पण ओळखायला काय पाहिजे डोळ्याचे घासर झाले देव देव चालला कधी देव कळत. आणि असा कर्मयोगी जो जीव आहे ज्यावेळेस बघा ना ज्याच्या जीवनामध्ये मूर्तिमंत भगवंताचा अनुभव आलेला आहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव दया जवळ असे आपण त्याच्या दर्शनानं पाप जातात. असा महात्मा ज्यावेळेस तीर्था
विचार करा बरं का. ज्यावेळेस असा महात्मा तीर्थाला जातो, त्यावेळेस तीर्थ त्याची वाट पाहत, तीर्थ त्याची वाट पाहत असतं. कारण तुम्ही आम्ही संसारात पाप करायचे आणि गंगेत जाऊन जायचे, बरोबर. त्या पिक्चर वाल्याने मी म्हणलं राम तेरी गंगा मैली, पापी हो के पाप धोके, सारं जग तिथे पाप घायला जातं. त्या चंद्रभागेला पुढे जावं, चंद्रभागेत काही ते पाप करून राहिले, ते पुढे जावं त्याला, त्या तीर्थाला पुढे जाता येतं का त्याला? नाही, ते स्थावर तीर्थ आहे. मग असा तीर्थ, असा परमात्मा अशा जीवाची वाट पाहतो. असा परिपूर्ण अनुभूतीचा महात्मा ज्यावेळेस तिथं येतो ना, त्याचं चरण स्पर्श करायकरता गंगा मैया सुद्धा उत्तम मूल वाहत असते, वर येत असते. कुणाची वाट पाहिली देव? अभंगाचं दुसरं चरण. वाट पाहे उभा देवीची आवाज, वाट पाहे उभा देवीची आवाज, पाहे उभा देवीची आवाज, वाट पाहे उभा देवीची आपणच एक जागा थांबलो. याला बी अंगात जबाब ती या का वेळेत समजते किती तरी बोलत नाही. मी व्यासपीठावर आवरून घेतो मनुष्य. किती जरी चालले रोज 40 किलोमीटर जरी चाललं, एवढ्याच कुदून तुम्हाला कीर्तन करून दाखव आणि एवढ्याच वर म्हणून दाखव. वर जाईल आपलं, पहिलंच वर जाईल. मी आडागाठ नको बघा, तुम्ही माझ्या संग गंदीची पण तुम्हाला माहिती नाही गोवाची नसत कळा. याचा वर गेलं का खाली येत नाही आणि तुम्ही आडे पडा. माझ्या पाहे उभा भेटीची आवडी वाट, भगवान परमात्मा कुणाची वाट पाहतो? असा कर्मयोग करून बघा. पूर्वीच्या काळामध्ये दर बोल दर मुक्काम बदल करत जावं. भगवान परमात्म्याचे विचार प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून समाजापुढे सांगत राहावं. देव जगाला कळत, देव ना लगे व देव ना लगे, देव सांगत नाही जगाला. पण असा समाज एकत्र करायचा. 2-5 मुंडके जे काही गोळा होती त्यांना प्रभूचे विचार सांगायचे, नामाचं महत्व सांगायचं. मायबाप माणसाच्या जन्माला आला, गदाड्या कुत्र्या मांजराच्या जन्माला नाही आला. आणि या जन्मामध्ये याच देही घडे देवाचे भजन या देहामध्ये सार्थक करता येतं. आणि असं भगवंताचं प्रतिजय महत्व प्रत्येकाच्या जीवामध्ये सांगत राहायचे संत. आणि सांगता 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 कुणाचं तरी मन उपरती व्हायचं, कुणाला तरी आशिष कानोबाला झाली. ज्यावेळेस ज्ञानोबराची दिंडी चालली ना, त्यावेळेस कानोपात्र होती. कानोपात्रा आणि कानोपात्रेला मायबाप बघा किती पाप होतं जीवनामध्ये, पण उपरती झाली. माझ्या ज्ञानदादाचं दर्शन झालं आणि कानोपात्रा दिंडीमध्ये त्याच वेळेमध्ये निघाली तीर्थयात्रेकरता.
राजानं निरोप पाठवला कानोपत्रे करता. कानोपत्रानं सांगितलं आता हा देव राजाला न देता भगवंताला अर्पण केलेला आहे. एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये असते. प्रत्येक गावामध्ये प्रभूचा विचार सांगावा. उचळ माथ्यानं प्रत्येकाला भगवंताचं प्रतिजन महत्व सांगायचं आणि सांगत सांगत जे संघ आले ते भगवंताला घेऊन जायचं. आणि आता पूर्वीचं काही राहिलं नाही. आता पूर्वी चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय, नामदेव पायरीवर पाय ठेवल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन नव्हतं. आता तिथं आल्या भीती घातल्या, बंद करून टाकलं. आता चोखोबाचं दर्शन मोकळं आहे आणि नामदेवाकडे इकडून जावं लागत दर्शन घेऊन पुन्हा मागे थांबावं लागत. आणि पांडुरंगाला तर एवढंच तिथून नागपुडीकडे जायचं. आई मोकळं आहे, आईकडे कोण जायला तयार नाही. लांबून दर्शन घ्यावं लागतं. पहिले तसं नव्हतं. ज्यावेळेस चोखोबाचं दर्शन घेतल्या घेतल्या बघा चोखोबाची समाधी तिथं काय. जरा बारीक विचार करा. किती वाजले? आम्हाला काय लागतं? तुमचा आराम झाला पाहिजे. उद्या सकाळी पुन्हा चालायचं, प्रतिकार करायचा. पण थोडक्यात सांगतो आणि नीट शिवेला पूर्ण विराम देऊ. काय होतं, ज्यावेळेस चोखोबाला वाळीत टाकलेला समाज होता आणि चोखोबा ज्यावेळेस पांडुरंगाच्या समोर दर्शनाला गेले त्यावेळेस चोखोबाला दर्शन नाही घेऊन दिलं. त्यावेळेस इतकं दुःख झालं चोखोबा महाराजांना. चोखोबांनी सांगितलं, बाबा देवा, अरे तू तर सगळ्यांकरता आहेस, मला एकदा तरी तुझं दर्शन व्हावं. आणि म्हणून चोखोबाची पायरी पहिले बघा, चोखोबाची पहिले समाधी, पहिले चोखोबांचं दर्शन घ्यावं लागतं. आणि नामदेवानं सांगितलं, कारण या नामानं लई देवाचं काम केलं, पण मला मायबाप माझं जीवन धन्य केव्हा होईल, ज्यावेळेस असा कर्मयोगी माझ्या जीवनात पाय ठेवून जाईल ना, त्यावेळेस चरण स्पर्शानं माझं जीवन पावन होणार आहे, धन्य होणार आहे. देवा, जो जो तुझ्या दर्शनाला कर्मयोग येईल ना, त्यानं माझ्या पायरीवर पाय ठेवून वर तुझं दर्शन घ्यावं, त्यावेळेस सार्थक होईल. असं कोण सांगितलं होतं? नामदेवा. आता होतं का तसं? नामदेवावर कोणी लोकांना आवडतं का नामदेवावर पाय भिवर पाय ठेवून कसं काय जाते? लोकांच वाटतं हे गेलेली लोक आहे बस उडी येत. भगवान गोपाल कृष्णाचं डोकं दुखायला लागलं. देवानं सांगितलं, माय ज्याच्या पाया खालची माती आणून माझ्या डोक्याला कपडाला योग द्यायचा नाही ना. मग देवाला हणा पाहिजे खालची तो माती गवळणीला निरोप कळाला. गवळणीने सांगितलं, जर माझ्या पायाच्या धुळीनं जर देवाचं डोकं बरं होता तर रवणार करायला झालं ना. देवाचं डोकं बरं होईल ना. कुठं देवाचा भाव आहे आणि कुठं आमचा भाव आहे. म्हणून संसारामध्ये झालेलं जे दुःख आहे विसरण्याची जागा तर एकच आहे, त्याला म्हणजे वादी. आणि तो परिहार होऊ नये एवढ्या काळावर तिसरं जग. मागील परिहार पुढे नाही दिन, 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 मागील परिहार पुढे दर्शनाय गगेरा, पुढे नाही सीन. जर आता देव प्राप्त केला ना तर शीन होणार नाही. या देहात आलो देवाची एकदा प्राप्ती व्हावा. एकदा देवाची प्राप्ती झाली ना, आनंद जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. आम्ही तर कितीदा पाहू राहिलो, मागच्या जन्मीचं दुःख विसरलो का? अरे या जन्मीचं विसरलो नाही तर मागच्या जन्मीचं तरी विसरणार आहे जीव. मागच्या जन्मीचं विसरण्याकरताचं साधन मायबाप
गुह्यतम असल्यामुळं ते साधन ज्यावेळेस जीवानं केलं त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये आपल्याला ज्यावेळेस दर्शन होतं या पंढरीमध्ये देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, या देहामध्ये आत्मा नावाचा पांडुरंग आहे, त्याचे एकदा दर्शन झालं ना, हो मागील परिहार पुढे येशील झालिया दर्शन एक वेळा, एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन झालं माय बाप, तुमच्या आमच्या जीवनातील दुःख दरिद्र दैन्य सगळं निघून जातं. पाप ताप दैन्य जाय उठावटी झालिया हरिदासाची विडोबार भुमारी. गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल पंढरीशी दारे आल्यानं संसारा दिनाचा सुंदर पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी रूपांचा तडी उतरल मागील परिहार पुढे नाही शिन दारिया दर्शन एक वेळा. आकाश तीन चरणाचा भावार्थ धावत्या वेगानं आपण सांगण्याचा प्रयत्न केला. निरोपाला ज्यांनी या सगळ्या दिंडी करता संपूर्ण काल्यापर्यंत ज्यांनी अन्नदानाची सेवा दिलेली आहे असे आपल्या तालुक्याचं वैभव हरिभक्त परायण प्रशांत महाराज बंब हे आगमन होतंय त्याचं इथं भेटाय करतात, तुमच्या सर्वांच्या दर्शन करतात, ते येत आहे म्हणून थोडं शेपूट लांबायचं सांगितलं. विठाला विठाला जीवनामध्ये पंढरीत गेल्यानंतर जरा बारीक लक्ष द्या. पंढरीत गेल्यानंतर जीव काय करतो? दुःख विसरतो. बघा, ज्यावेळेस पंढरीत जीव जातो, त्या पंढरीमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथला उत्साह, तिथला आनंद हे सगळं बघितल्यानंतर बघा आता इथून पुढे तुम्ही ज्यावेळेस जाशाल ना, पुढे इतक्या गर्दी राहते, या गर्दीमध्ये माणूस किती लांब जातो याचं त्याला पाय फटफट करीत नाही, त्याचा देह थकत नाही, इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. ज्यावेळेस त्याला जे साधन मिळालेलं आहे ना, हो तो जीव कधीच थकत नाही, कारण तो चालत नाही, पांडुरंग परमात्मा चालतो, कारण त्याला त्याचं काय मिळालेलं आहे? साधन मिळालेलं आहे. आणि बघा पंढरीत गेल्यानंतर जसं दुःख राहत नाही तसं या देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर तो जीव कधीच थकत नाही. तो जीव त्याला मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा. त्याचं जीवनच असं झालेलं असतं मायबाप, इतकं अलौकिक त्याचं जीवन झालेलं असतं का त्याला जीवन प्रभुमय झाल्यामुळं त्याला तहान भूक काय लागेल, तहान भूक कोणाला लागते? मळ्या. तहान भूक कोणाला लागते? मळ्या. आणि त्याला देवाची प्राप्ती झाली, त्याला तोडच नाही, त्याची प्राप्ती झाली तर भूक लागेल का? आज एकादशी सकाळपासून जरूर चालू, आज एकादशी दणकून खायचं काम चाललंय. कस काय शक्य? एकादशीच्या दिवशी सांगितलेलं आहे व्रत एकादशी करीन उपवासी गायीनं हरणीची मुठीना. मग उपवासी व्रत करायचं सांगितलं आणि करतो का? एकादशी व्रत नाही
आमचं एकादशीचं व्रत 3 दिवसाचं असतं. दशमीला सुरुवात होतं, एकादशीच्या दिवशी ते मध्यान्नाला राहतं आणि द्वादशीला त्याचं पारणं सोडायचं असतं. मायबा कुठं नाही सोडावं लागत, ते घरी सोडावं लागतं. जर कुठं काही नाही मिळालं खायला तरी त्या तुळशीचं पान खाऊन सोडावं लागतं. विठाला त्यांनी पूर्ण 15 दिवस या सोहळ्याकरता दुपारच्या नाश्त्याच्या चहा पाण्याची सोय केली. असे आमचे प्रेममूर्ती, आमच्या वर्णाचं आपल्या गावाचं वैभव असणारे गणेश महाराज व्यवहारे यांनी फार मोठं सहकार्य योगदान या ठिकाणी या सोहळ्यासाठी केलेलं आहे. आपल्या भाऊंनी सुद्धा खूप मोठं सहकार्य या सोहळ्यासाठी केलेलं आहे. आणि मुळातच त्यांचं शुद्ध बीजापोटी फळे साळवे त्यांचे वडीलच परमार्थामध्ये पहिल्यापासून चांगले होते आणि तेच वारसा आपल्या गणेश भाऊंनी, आपल्या प्रशांत भाऊंनी सुद्धा साहेबांनी आपल्याला हे प्रत्येक धर्म कार्यामध्ये ते आपल्याला सहकार्य करतात. आपलंच गाव नाही, पूर्ण रत्नपूर आणि आपल्या गंगापूर तालुक्यासाठी ते अघातपणे फक्त निरोप जाणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत मदत तयार त्यांची असते. त्यांना भगवंत सुद्धा आणखी चांगली कृपा करो, त्यांच्याकडून चांगल्या समाजाचे कार्य हो, असं धार्मिक कार्य त्यांच्याकडून हो. विठाला विठाला. आता आपण पंढरपुरामध्ये चाललेलो आहे. आता किती जीवाला ओढ लागले, इतकी ओढ देवाची लागायला पाहिजे जीवाला. तुकाराम महाराज सांगतात, देवाला ओढ किती लागली पाहिजे, देवाला भेटायची ओढ कशी पाहिजे. जर तुकोबरा एका भागामध्ये प्रमाण देतात, दृष्टांत सांगतात. जशी मुलगी सासरला निघते माहेरामध्ये, कन्या सासुऱ्या वारीला जाणाऱ्याचा अर्थ कसा असावा. तुकोबराय सांगतात, जसं मुलगी सासरला जाते ती तीनदा मागं फिरून पाहत असते. मग आपण संसाराकडे पाहिजे की ना, ढोळस मारली का, पिचकारी मारली का, सर्दी लागली, कैसे झाले माझे. तिला गैवरून येतं, तिला त्या आई वडिलांचं प्रेम विसरावं वाटत नाही. तसं जीवाला त्या भगवंताचं प्रेम राहून राहून गैवरून यायला पाहिजे. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसे केशवा. त्या भगवान परमात्मा करता फार मोठा त्याग आपण केला. बरं, सोपी गोष्ट नाही. संसारामधून 1 दिवस 2 दिवस देणं सोपं नाही. तुम्ही 15-15, 20-20 दिवस देत आहे, सोपी गोष्ट नाही. मायबाप सोडू का म्हणा, सांगणाऱ्या गाडा येते काम नाही, धंदे नाही, दिक्कत लोक म्हणणाऱ्या मावळा टाकायचे, कपड्यात पाणी घ्यायचे, ते धरके माणसं वाढून जात्या. जाऊ पाय, तुला कळत नाही, तुला नाव घ्यायला काय लागत नाही, जाऊ पाय मग कळत. बरोबर आहे की नाही. पाण्यातील माझा
पण अति सुखी. हास्य ते अभिनय वारीमध्ये चालत असताना, अरे थक म्हातारे माणसं गुडघ्याला ठणकत असताना सुद्धा पळत जाते तरुण पोरासारखे. ताकद कुणाची? त्या विठ्ठलावर त्यांचा विश्वास आहे, त्या भगवंतावर, माऊलीवर, तुकोबारावर त्यांचा विश्वास आहे. नावट किडे पाडणाऱ्याला काय लागले? त्याला काय खरं आहे? खायची सैराती ते तुम्ही बोलवाय जाता कळत तुला. परमार्थ करणी करता लय अवघड आहे बरं का. बोलायला लय सोपं वाटत, पण ज्यावेळेस चालतात ना 25-25, 30-30 किलोमीटर पायी चालावं लागत. सोपं आहे काय? इतका देव सोपा आहे का? एवढा देव सोपा नाही. ज्यावेळेस आपण बघा, ही गोष्ट फक्त भगवंताच्या एका विश्वासावर. म्हणून जर तुम्हाला अनंत जन्मीचं दुःख विसरायचं असेल मायबाप, विचार करा बरं का. तुम्ही किती कोटी कामा तुमचं दुःख विसरू शकत नाही. कोरोना कोट्या ही लोक मेले, पाण्याला गड्डे होते, वाचू शकले नाही का? पैसा तुम्हाला वाचू शकत नाही, पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. पैशाला 9 लाखाची गाडी घेता येईल, पण झोप मिळणार. पैशाला झोप येईल काय? 9 लाखाच्या गाडीवर जरी झोपला तर झोप येत नाही. गोळ्या खाऊन सुद्धा झोप येणार लोकांना. पैशाला चांगलं अन्न मिळेल, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवशील तू, गुलाबजामू बासुंदी पुऱ्या खाशील, पण भूकच नसेल. फार पुढे गुजराती थाली येऊन पडेल, याच्या गिळायला सुद्धा वासना नाही. पैशाला अन्न मिळतं, पण भूक मिळत नाही. पैशाला कपडे मिळतील, चांगले चांगले कपडे मिळतील, पण ते मिळणार नाही. एकदा सरदारा दे, हा मिळणार नाही पुन्हा. अरे आला हजर पाहिजे नाही पुन्हा. मला घरी जाय तो पाहुणार. माणसाच्या जन्मात आलो, कारण डोंगराचे डोंगर मारले, पण आता अंतःकरण शुद्ध ठेव, आता अंतःकरण निर्मळ ठेव. नको लोकांना सुख द्यायचं, तू चॅलेंजला नको देऊ, गरज नाही. औरों को सुख देना है, नीला अगर तो नेना है. दुसऱ्याला सुख देण्याचा विचार कर, तुझ्या जीवनात सुख आले होणार नाही. आम्ही जे झाडं लावले, आम्ही काय नाही बापन ठेवले. आणि आंब्याच्या अपेक्षा करायची कसं केले कर्म झाले त्याची मला काय नाही. आम्हाला निरोप आला का भाऊ येत आहे, हरकत नाही, चला हरकत नाही. म्हणून माय बापांनो, जीवनामध्ये मागील जर दुःख विसरायचं असेल ना, आता चांगलं प्यारा, आता चांगलं प्यारा. जे पेरलं तेच उगत ना. आपण शेतकरी ना, खानदानी जे पेरलं तेच उगत ना. सोयाबीन पेरलं काय कैरी उगत का? मग आता जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगत ना. आता येड्या बावडी लावून ठेवायच्या आणि चांगल्याची अपेक्षा करायची, म्हणून जीवनामध्ये दुःख बऱ्याच लागतात. मागील परिहार पुढे नाहीशी झाली एक वेळा. एकदा जरी त्या पांडुरंगाचं दर्शन झालं माईबाप, अनंत जन्मीचं दुःख विसरण्याचं ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जो भगवान परमात्मा सगळ्याच्या हातामध्ये नाहीये. कुणाच्या हातात आहे? तुका म्हणे नेते अनेकांच्या हाती, सगळ्याच्या हातामध्ये नाही.
ज्याला ये यथामाम प्रपदंते तांचा तैवा भजाम्यहम्. तुम्ही जसं देवाची भक्ती करशाल तसा देव तुम्हाला प्राप्त होईल. मायबापांनो, कलियुगामध्ये आपण वावरत आहोत. भक्ती भरपूर चाललेली आहे, पण त्या भक्तीला आचरणाची जोड पाहिजे. खूप तुम्हाला आम्हाला दिसायला खूप उत्तुंग भक्ती दिसते मायबाप, त्याला आचरण नाही. सांगणारे कोणीकडे चालले ते ह्या कळना, यायचा टार्गेट देऊ नये. वकिलाचं लक्ष कुठं असावा? कायद्यावर असावा. डॉक्टरचं लक्ष पेशंटना किती आणि त्याच्याकडे असावं. बुवाचं लक्ष कोणावर असावं? किती बहिणी नाही ना. प्रत्येक महात्म्याचं प्रत्येक जीवाचं लक्ष एक असावा, तो भगवान परमात्मा. आणि म्हणून तुम्ही सर्वांना सगळ्यांना आपल्याला ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या गोष्टी सहकार्य केलं ते मोठे महात्मे यांनी मोठं सहकार्य केलं. माझी ताकद नाही मग मी निदान डोक्यात उचली वाढलं तर द्या. आता आपण रस्ते चाललो, मी तुम्हाला मार्गदर्शन करत नाही, पण काही गोष्टी आपली पहिलं वर्ष आहे आणि त्याच्यातला एक मोठा जर आदर्श उभा केला ना, आपल्या जिथं आपली पंगत झाली ना तिथं पत्रवाळ्या पडू नका. सगळं व्यवस्थित जमा करा, तिथंच गाडी लावून जा, पुढे नेऊ नका. याला तिथंच गाडी लावा. आपलं आता आपण इथून निघालो ना, उद्या येऊन बस इथं जर कोणा पाहिलं ना, तिथं दिंडी थांबली होती वाटलं नाही पाहिजे. हे कशामुळं? हे आपलं हे तुम्हाला 15 वेळा सांगणार नाही. हा कीर्तनाचा विषय. कोणा किती जरी गवळ दिलं ना तर काही घेऊ नका, फक्त एकच घ्या. एक आम्ही धरला चित्ती राहिला कुमारीचा गवळ देत आहे. कोणी म्हणतं खजूर घ्या, कोणी म्हणतं बिस्किट घ्या, गजर बोखंडी, काही घ्यायची गरज नाही. आता फक्त एकच पाहिजे, तो भगवान परमात्मा. आणि सुखानं भगवान परमात्मा तुम्हाला ताकद देणारच आहे, यात काही शंका नाही. आम्हाला जमत नाही देऊ त्यामुळं म्हणून अवघड आहे. तुम्ही नात्या तुमच्या सारख्याची आम्हाला सेवा घडली. या बाबासाहेब महाराजांना काम नव्हतं त्यांना नमस्कार आहे, त्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग मला आला. आमचे बालमिक महाराज असतील, तुमच्या सर्वांची, कारण आता जास्त वेळ घेत नाही, आरामाची गरज आहे. आणि इथूनही पुढे खूप मोठा प्रवास आहे. भगवान परमात्म्याला एवढंच सांगू आणि झालेलं भावपुष्प इथंच आपण या ठिकाणी समर्पित करू. कोणत्या जागेला कधी महत्व प्राप्त होईल सांगता येत नाही. मला वाटलं नव्हतं इथं बरोबर मी कधी कोणत्या जागेला कधी ही विधानाची इच्छा असते. दर्शन एक वेळा तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती बैसला तुझी ती एक वेळ एकदा चित्तात भगवान परमात्मा बसला तर हे सगळे वरचे रचन निघून जातात. तेवढाच तुमच्या आमच्या चित्तात बसावा, एवढं ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समोर हे करू. झालेली सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय